सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा इथल्या शेतकरी कुटुंबातला मुलगा अभयसिंह मोहिते हा MPSCच्या परीक्षेत राज्यात टॉपर आलाय। शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भविष्यकाळात आपण प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी साम टीव्हीशी बोलताना म्हटलंय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी। मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी या गावचे शेतकरी कुटुंबातील शेतकरी पार्श्वभूमी असलेले अभयसिंह मोहिते हे नुकतेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत आणि त्यांची उपजिल्हाधिकारी या पदावरती निवड झालेली आहे। अत्यंत कष्टाने आणि मेहनतीने त्यांनी यश संपादन केलेले आहे। घरची शेती शेतकरी कुटुंब असलेल्या हे मोहिते यांनी कशा पद्धतीने हे यश संपादन केलं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। ग्रामीण भागाची आणि शेतीची पार्श्वभूमी असल्यामुळं लहानपणापासूनच एक प्रकारची माझ्या मनात जाणीव होती की आपण आपले जे प्रॉब्लेम जे आहेत, समस्या ज्या आहेत त्या पाहिल्यामुळं प्रशासनात जाऊन शेतकऱ्यांसाठी काय करता येईल त्या दृष्टीनं मी इंजिनिअरिंगला जरी माझं ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग जरी झाले असलं तरी प्रशासनात जावं आणि तिथं काम करावं म्हणून मी ते झाल्यानंतर जवळपास 3 वर्ष मी त्याच दृष्टीनं प्रयत्न केले आणि पहिल्या 2 प्रयत्नात अपयश आल्यानंतर मी माझे प्रयत्न न सोडता प्रयत्न चालूच ठेवले आणि 3ऱ्या प्रयत्नात मला यश मिळालं। खरं तर ह्या अडचणी म्हणजे ज्या अडचणी अभ्यास करताना किंवा आर्थिक अडचणी ज्या येतात त्या अडचणीच या प्रेरणा म्हणून कार्य करतात आणि त्यामुळं त्या अडचणींवर मात करत मी हे यश मिळवलं। तुमचं शेतकरी कुटुंब आहे, पार्श्वभूमी शेतीची आहे, आईवडील शेतकरी आहेत। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांसाठी किंवा नवीन शेतकऱ्यांच्या मुलांसाठी प्रशासनाकडून ज्या काही आत्तापर्यंत अडचणी असतात त्या कशा पद्धतीने तुम्ही फॉलो करणार आहे, कशा पद्धतीने सोडवणार आहे, तुमचा या पुढच्या काळामध्ये विचार असणार? खरं तर माझे वडील नोकरी करत असले तरी शेतकऱ्यांची पार्श्वभूमी आणि शेतकरी म्हणजे ग्रामीण भागात राहत असल्यामुळं वडील शेतीही करतात। माझे चुलते शेतकरी आहेत त्यामुळे शेतीशी जी माझी नाळ आहे ती लहानपणापासून जुळलेली आहे। ज्या काही समस्या असतात किंवा अडचणी असतात त्या मी लहानपणापासून बघत आलेलो आहे। सध्या म्हणजे खूप अडचणी असतात, पाऊस पडत नाही, विशेषतः आमचा मंगळवेढा भाग हा दुष्काळी भाग आहे। त्यामुळे ज्या काही समस्या आहेत त्यामुळं असं वाटायचं की बाबा शासन तर म्हणतं की खूप योजना वगैरे आहेत, त्या तर आम्हाला तर कुठं दिसत नाहीत, मग ही गोष्ट अशी कशी काय? त्यावेळी गोष्ट लक्षात आली तर ही सर्व गोष्टी आपणाला माहीत करून घ्यायच्या असतील आणि आपल्या बांधवांसाठी, आपल्या गावकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी ह्या जर राबवायच्या असेल तर आपण प्रशासनात गेलं तर ह्या गोष्टी जे आपण म्हणतो की ज्या आपल्यापर्यंत पोचत नाहीत त्या गोष्टी राबवण्याची संधी आपणाला मिळेल। म्हणून ठरवलं की इकडं जावं आणि ज्या समस्या आहेत, उदाहरणार्थ कृषी कर्ज मिळणं, विविध बियाणांचा प्रॉब्लेम असणं किंवा अशा ज्या काही समस्या आहेत किंवा योजना माहीत होत नाही त्या दृष्टीनं आपण कार्य करावं। कारण शेतकऱ्याची पार्श्वभूमी असल्यामुळं माझी प्राथमिकता हे शेतकरीच राहतील असं एक मला म्हणजे मनापासून वाटतं। सध्या मराठवाडा विदर्भामध्ये शेतकरी नापिकीमुळे आत्महत्या करत आहेत, शेतकऱ्यांवर वाईट वेळ येते। अशा वेळेला आपण आता प्रशासनामध्ये जात आहे, प्रशासनामध्ये काम करत असताना अशा लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी कुठला तुमच्यासमोर एक नवीन प्लॅन आहे? खरं तर हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे विदर्भात, मराठवाड्यात ज्या आत्महत्या होत आहेत। सर्वप्रथम माझं एक महत्त्वाचं एक कारण वाटतं की त्यांचं जे धीर सोडणे, शेतकरी जो आहे, प्रॉब्लेम असतात प्रत्येकाला असतात पण शेतकरी लवकर आपला धीर सोडून देतो। खरं तर मुख्यतः आत्महत्येचं कारण त्यांच्यावर असलेलं कर्ज आणि ते वेळेवर कर्ज फेडू शकत नसतात। मुलीचं लग्न, मुलाचं शिक्षण या आणि अवेळी पडणारा पाऊस, दुष्काळ या समस्यामुळे तो पिढून जातो। खरं तर प्रशासनात ज्यावेळी आपण जाईल त्यावेळी असं वेगळं काही करण्याची किंवा गरज असं मला वाटत नाही। मुद्दा हा आहे ऑलरेडी शासनात ह्या सर्व गोष्टी त्यांनी लक्षात घेतलेल्या असतात, फक्त गरज असते ती योग्य अंमलबजावणीची, योग्य इच्छाशक्तीची आणि आपण झोकून देऊन काम करण्याची। खरं तर याचीच कमतरता असते। त्यामुळं सगळ्यात प्रथम ज्यावेळी मी काम करायला जाईल किंवा प्रशासनात नवीन अधिकारी येत आहेत ते काम करायला जातील की त्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या सर्वप्रथम समस्या समजावून घेऊन त्यांना धीर देणं, त्यांना मोटिवेट करणं आणि ज्या शासनाच्या विविध योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील आणि कमीत कमी कष्टात त्यांना त्या अवेलेबल होतील। उदाहरणार्थ कर्ज मिळणं, सावकारांकडे जाऊन कर्ज घेण्यापेक्षा आपल्या सहकारी बँकेतून, नॅशनलाइज बँकेतून त्यांना कमी कर्जावर नाबार्डच्या माध्यमातून ज्या विविध असतात ह्या स्वस्तात कसं कर्ज मिळेल या दृष्टीने हा एक भाग झाला। असे विविध पर्याय आपणाला चचपता येतील।
तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहून हे मोठे यश संपादन केलेलं आहे आणि की आज शेतकऱ्यांची मुलं स्पर्धा परीक्षा देत आहेत, यामध्ये भाग घेत आहेत. अशा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना या संदर्भामध्ये काय तुम्ही संदेश द्याल आणि कशा पद्धतीने हे पुढं मुलांना फॉलो करायला तुम्ही सांगाल? विशेषतः शेतकऱ्याच्या मुलांना माझं एकच सांगणं आहे, आपण ज्या अडचणी भोगतो, समस्या सोसतो, यातून बाहेर पडण्याचा जो आहे तो मार्ग हा एकमेव मार्ग आहे. कारण ही जी संधी आहे, हे तुमचं वय आहे, तुम्ही तरुण आहात, या वयातच तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते गाठू शकता, अचीव करू शकता. त्यामुळं तुम्हाला जे काही करायचं आहे किंवा ज्या काही संधी घ्यायच्या आहेत त्यात तुम्ही झोकून देऊन काम करा. आणि प्रशासनात येताना, प्रशासनात आज प्रचंड मोठ्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. तुम्ही आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या बांधवांसाठी प्रशासनात येऊन कार्य करू शकता. माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे, जर तुम्ही प्रशासनात येऊ इच्छिता तर त्यासाठी तुम्ही कष्टाला अजिबात मागं हटू नका. आणि घरच्यांचा जरी तुमच्याबद्दल अविश्वास असला की बाबा अभ्यास कमी वेळात तुम्हाला यश मिळणार नाही, तरी पण तुम्ही स्वतःच्या प्रयत्नावर विश्वास ठेवा आणि स्वतःला मनाला याची जाणीव करून द्या की थोडा वेळ लागला तरी चालेल, परंतु मी यश मात्र नक्कीच मिळवेन.